नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, प्रत्येक स्वामी भक्त स्वामींच्या सेवेकरी जे आहेत तर ते स्वामींचे प्रकट दिन जवळ येत आहे. त्यानिमित्त 21 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे. तर पहा, असे बरेचशा महिला आहेत, असे बरेचसे पुरुष आहेत की त्या सलग 21 दिवसाचं हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं शक्य झालं नसेल, किंवा मग बरेच जण असे आहेत की त्यांना तारक मंत्राचं सलग 21 दिवस जप करणं शक्य नाही, किंवा त्यांनी अजूनपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला सुरुवात केलेली नाही. तर अशा व्यक्तींसाठी आजचा व्हिडिओ आहे. म्हणजे ज्यांनी 21 दिवसाची सेवा चालू केलेली नाही किंवा त्यांना करणं शक्य झालेलं नाही, तर अशा व्यक्तींनी 11 दिवसाची सुद्धा स्वामी सेवा, दत्त सेवा करायला सुरुवात करू शकता. तर पहा, 31 मार्च 2024 ते 10 एप्रिल 2024 या दरम्यान जे 11 दिवस आहेत त्या 11 दिवसांची सेवा, दत्त सेवा, त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताची सेवा तुम्ही करू शकता. तर पहा, बऱ्याच जणांचं 108 सारामृताचं पठण चालू आहे. त्याचबरोबर काही जणांनी 21 दिवसाची सेवासुद्धा चालू केलेली आहे. तर त्यांनी ही सेवा चालू ठेवावी. आणि ज्यांना 11 दिवसाची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी तर पहा, आपल्याला 11 दिवसाची स्वामी सेवा करायची आहे, 11 दिवसाची दत्त सेवा करायची आहे. तर ही सेवा जी आहे तर ती 31 मार्च ते 10 एप्रिल अशी आपल्याला करायची आहे. तर ही सेवा काय आहे, ह्या सेवेचे नियम काय आहे? तर पहा, या सेवेसाठी मांसाहार वर्ज्य आहे. फक्त हा एकच नियम या सेवेसाठी आहे. तर पहा, बरेच जण महाराजांची सेवा करण्याला घाबरतात. याचं कारण असं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की महाराजांची सेवा करायला लागलं की मांसाहार हा सोडायचा असतो. तर पहा, तुम्ही 21 दिवसाची सेवा चालू केलेली आहे आणि घरामध्ये इतर लोक मांसाहार करत आहे, मला करून द्यावं लागतं. तर हो, तुम्ही इतर लोकांना मांसाहार जर ते करत असतील तर त्यांना करू द्या. परंतु तुम्ही सेवेकरी आहात, तुम्ही सेवा करत आहात, मग तुम्ही एवढे हे 21 दिवस तरी ह्या सेवेमध्ये स्वतः मांसाहार करणं टाळायचं आहे. तर बघा, ज्यांना गुरुचरित्र करणं शक्य नाही, जे गुरुचरित्र जे पारायण आहे ते करणं शक्य नाही, तर त्यांनी तर पहा, ही सेवा कोणती आहे, 11 दिवसांची आपल्याला करायची आहे. ती म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार आहे. तर ते तुम्हाला इथं वरती स्क्रीनवर देत आहे, त्यानुसारच तुम्ही त्याचे पठण करायचे आहे. म्हणजे रोज 2 तास ह्या अध्यायांना लागतात आणि रोज 2 तास तुम्ही या अध्यायांना देऊ शकता. तर पहा, श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं आपल्याला पठण हे करायचं आहे. हे पाठ करत असताना मांसाहार करायचा नाही. बरोबर 11 दिवस ब्रह्मचर्याचं पालन देखील आपल्याला करायचं आहे. तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार तो अगदी छोटे छोटे अध्याय आहेत आणि पूर्ण पुस्तक जे आहे तर ते आपल्याला रोज वाचायचं आहे. म्हणजे 11 दिवस पूर्ण पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. 2 तास या पुस्तकाला वाचण्यासाठी लागतात आणि रोज आपल्याला 2 तास काढायचे आहे आणि या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. जर तुम्हाला 21 दिवसाची सेवा करणं शक्य झालं नाही, तर तुम्ही हा जो 11 दिवसाची जी सेवा आहे दत्त सेवा ती तुम्हाला करायची आहे. तर हे दत्त सेवा जी आहे तर ती तुम्हाला जर करणं शक्य होत असेल तर तुम्ही ह्या 11 दिवसा म्हणजे 31 तारखेपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. त्याचबरोबर पहा, तुम्हाला स्वामी चरित्राचं 11 दिवसाचं पारायण करायचं असेल ते सुद्धा सेवा तुम्ही सुरू करू शकता. तर पहा, 11 दिवसाचं स्वामी चरित्र पठण करताना पूर्ण पुस्तक जे आहे म्हणजे पूर्ण 21 अध्याय त्यामध्ये आहेत, तर ते 21 अध्याय रोज वाचायचे आहेत. त्याचबरोबर दत्त पावणी ही प्रत्येक दत्तभक्त आपल्या घरामध्ये पठण करत असतो. तर 11 दिवस आपल्याला ही दत्त पावणी जी आहे तर ती पठण करायची आहे. दत्त पावणी ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे, त्यामुळे ही तुम्हाला रोज करायची आहे आणि ती करत असताना आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. आणि बघा, ही सेवा करत असताना आपल्याला संकल्पयुक्त करायचे आहे. तर पहा, 11 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते तुम्ही करणार आहात तर ते सुद्धा तुम्हाला 11 दिवसाचं करायचं आहे.
पहा, ह्या सेवा आहे ना अतिशय प्रभावशाली आहेत, खूप प्रभावशाली सेवा आहेत. आणि तुम्ही ह्या सेवा जर 11 दिवस केल्या तर तुमच्या जीवनामध्ये नोकरी जर प्राप्त होत नसेल तर तुम्हाला नक्की नोकरी प्राप्त होईल आणि ज्या अडीअडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातील. तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल आणि तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं हे पवित्र सारामृत आहे. त्याचबरोबर जी दत्त पावनी आहे. आणि आता बघा, तुम्हाला ग्रंथांचं पठण करणं शक्य नसेल किंवा 11 दिवस तुम्हाला दत्तबावनी पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचं रोज 11 माळी जप करा. सर्वात साधी आणि सोपी सेवा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मंत्राची 11 वेळा जप करा, म्हणजे 11 माळी जप करा. तर हे जर तुम्ही रोज केलं तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची संकट, अडचणी ह्या राहणार नाही आणि ज्या बी इच्छा असतील ना त्या नक्कीच पूर्ण होतील. त्यामुळे बघा, जर ह्या सर्व सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही हे जे मंत्र मी सांगितलेले आहेत ते जरी तुम्ही पठण केले तरीसुद्धा या सेवेचं काही ना काहीतरी सेवा आपल्याकडून ही झालीच पाहिजे. तर पहा, श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर ते जर आपण 11 दिवस 11 वेळा पठण केलं, म्हणजे तुम्ही रोज एक वेळा पूर्ण जे पुस्तक आहे 21 अध्यायाचं ते पठण केलं आणि 11 दिवस करायचं आहे. 31 मार्च ते 10 एप्रिल. तर हा 11 दिवसांचा जो टाईम आहे या टाईममध्ये तुम्ही 11 वेळा पठण झालं पाहिजे तुमचं हे स्वामीचरित्र सारामृत. तर तुम्ही आत्तापर्यंत कोणती सेवा करणं सुरुवात केलेली नसेल तर तुम्ही ह्या 31 तारखेपासून ही सेवा करायला नक्की सुरुवात करा. जर तुम्हाला एवढा वेळ नाही आहे, म्हणजे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी वेळ नाही आहे, त्याचबरोबर तुम्हाला अगोदर जो ग्रंथ सांगितला मी दत्त महाराजांचा तो पठण करण्यासाठी वेळ नाही आहे, त्याचबरोबर दत्त पावनी तुम्हाला वाचण्यासाठी वेळ नाही आहे, तर तुम्ही जो मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढे मंत्र जरी तुम्ही 11 माळी जप केले तरी चालेल. किंवा मग तुम्ही तारक मंत्राचं 11 दिवस 11 वेळा तुम्ही पठण करायचं आहे, म्हणजे रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. याची सेवा जरी तुम्ही केली ना तरीसुद्धा खूप झाली. म्हणजे काही ना काही सेवा ह्या स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याकडून झाली पाहिजे. ही सेवा जर झाली ना आपले स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्याला नक्कीच दर्शन देतील आणि आपल्या ज्या इच्छा आहे त्या सर्व नक्की पूर्ण होतील. तर पहा, तुम्हाला यापैकी जी सेवा करणं शक्य होईल, तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे 21 दिवसाची सेवा तुम्हाला करणं शक्य झालेलं नाही तर तुम्ही ही 11 दिवसाची सेवा नक्कीच करू शकता. यासाठीच हा व्हिडिओ होता. त्यामुळे बघा, तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ते तुम्ही ह्या 11 दिवसामध्ये नक्की करायचे आहे. म्हणजे अध्यात्म जे आहे ना तर ते मोक्षप्राप्तीचा एक मार्ग आहे. म्हणजे आपण संसारिक माणसं आहोत आणि संसारिक माणसांमध्ये भरपूर अडीअडचणी असतात. तर पहा, आपला सर्व टाईम जो आहे, म्हणजे सर्व घरातले कामं असतील, सर्व काही पाहून आपल्याला ही सेवा करायची आहे. असं नाही की आपल्याला सेवा करायची आहे मग फक्त सेवाच करायची आहे, बाकीचे कामं नाही करायचे. तर असं अजिबात नाही. आपले सर्व कामं पाहून आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.